साहित्यिक सखी ग्रुपच्या उत्साही सखी सायली कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावे. मनपूर्वक नमस्कार. मला वाटतं भावना सगळ्यांच्याच मध्ये असतात, पण भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे कला. मग ही कला खूप साऱ्या आहेत, म्हणजे वक्तृत्व म्हणूया, रांगोळी म्हणूया, मेहंदी म्हणूया, लिखाण म्हणूया, वाचन. पण तुझ्यामध्ये लेखिकेचा किंवा तू लिहू शकतीस किंवा तू लिहिलं पाहिजेस हा जो काही आग्रह होता की हा जो काही धाक होता तो लावला आशू मावशीनी, आणि तिच्याचमुळे हा प्रवास चालू आहे. म्हणजे आईवडिलांचा पाठिंबा तर आहेच आहे, तो सगळ्यांनाच असतो, पण एक धाक लावणारं कोणीतरी पाहिजे ज्याला आपण घाबरतो, ते आशू मावशी. आणि तिच्याचमुळे आजपर्यंतचा काही जो काही प्रवास आहे हा 1-1.5 वर्षातला हा शक्य झाला आहे. म्हणजे आता आशू मावशीचा फोन येईल आणि आता ती रागवल म्हणून मी काय आता टायटल देऊ, काहीतरी आज टायटल नाव सांगते, उद्या 4 ओळी लिहिते, परवा कथा लिहिते. हा प्रवास इथनापासून सुरुवात. ते आता मावशी मला हा नवीन सुचला आहे काहीतरी, बघ कसा वाटतो. हा प्रवास पूर्ण होतोय तो फक्त मावशीमुळे. आणि हे जे काही पुस्तकाचं स्वप्न आहे ते अगदी अलगद हातात आणून दिल्यासारखं झालं आहे, ते फक्त या 5 जणींच्या अथक प्रयत्नांमुळे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानते. आणि मावशी पुढचं पुस्तक मला अर्पण कर, हे आत्ताच मी तुला सांगितलं. तर मी खरंच तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद मानून थांबते. थँक्यू. आतुर झालेले आहेत असे प्रकाशन सोहळ्याला लाभलेले प्रमुख अतिथी प्रसिद्ध गझलकार माननीय डॉक्टर मुकुंद राजपंखे सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. याचा आरंभी मनस्वी आनंद व्यक्त करतो. उदगीरहून अंबाजोगाईला येऊन आणि आदरणीय SP कुलकर्णी सरांच्या घरी या पद्धतीचा पुस्तक प्रकाशन सोहळा सखी मंचच्या वतीनं, साहित्यिक सखी मंचच्या वतीनं इथं जो संपन्न होतो आहे, ही अंबाजोगाईकरांसाठी ऐतिहासिक घटना आहे. एका वेळी 9 पुस्तकं प्रकाशित होणं हे नवल आहे. आणि नवल दुसरं या अर्थानं की हे सगळे पुस्तकं माय बहिणींनी लिहिलेले आहेत, स्त्रियांनी लिहिलेले आहेत, आणि हे सगळे पुस्तकं त्यांच्या जिव्हाळ्याच्या विश्वामधले आहेत. स्त्री विश्व म्हणून ज्याला आपण ओळखतो, स्त्री मानस म्हणून ज्याला आपण ओळखतो, बाईचं मन म्हणून ज्याला आपण ओळखतो, ह्या अतिशय संवेदनशील विषयावरती हे सगळे पुस्तकं बेतलेले आहेत. यासाठी अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या वतीनं, साहित्याचा वारसा असलेल्या मुकुंदराजांच्या वतीनं, दासोपंतांच्या वतीनं आपल्या सर्वांचं अंबानगरीमध्ये हार्दिक स्वागत. आणि आपल्या सर्वांचं आपण एक सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून हार्दिक अभिनंदन करूया. या वास्तूमध्ये आज हा जो साहित्याचा जागर घडून येतो आहे सर, कदाचित या वास्तूच्या इतिहासामध्ये हा अतिशय सुंदर सुवर्ण अक्षरानं लिहावा असा क्षण आहे की सासू जवळ आहे आणि या विचारमंचावरती बाजूला बसून आहे. इतकं बिझी शेड्यूल असताना SP कुलकर्णी सर कॉलेजमध्ये गेले, रिपोर्ट सबमिट केला, परत वापस आले. हे बहिणीसारख्या असलेल्या मेहुणीचा धाक आहे. हां. आणि स्वतः आदरणीय डॉक्टर महेश निवर्गी सर, ज्यांचं नाव म्हणजे गुणवत्ता, नाव, नांदेड विद्यापीठाचा इंग्रजी विभाग आणि त्या विभागात सुरू असलेलं इंग्रजी विषय, इंग्रजी भाषा आणि इंग्रजी साहित्याचं संशोधन विश्व समृद्ध करणाऱ्या आमच्या जिव्हाळ्याच्या, अत्यंत जिव्हाळ्याच्या मनुष्याचं नाव आहे डॉक्टर महेश निवर्गी सर. आणि त्यांच्या खंबीर पाठिंब्यानं अश्विनीताईंची 3 स्वतःची पुस्तकं
त्यासोबत 2 संपादित कथासंग्रह, अजून 2 कविता संग्रह, इथं जेवढे पुस्तकं प्रकाशित झाले त्यातले इंडिव्हिज्युअल 1-2 पुस्तकं सोडले तर सगळ्या पुस्तकांमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यामुळं हा जो काही पुस्तक निर्मिती प्रक्रियेचा सोहळा जो आहे, पुस्तक प्रकाशन करण्याचा जो सोहळा आहे, जो अतिशय कठीण आहे. लिहून खूप लोक ठेवतात, परंतु प्रकाशनाचं दार त्यांच्यापर्यंत पोचत नाही किंवा ते त्या प्रकाशनाच्या दारापर्यंत पोचत नाही. जसं मॅडम मगाशी बोलताना म्हणाल्या, खूप लिहून ठेवलं, परंतु अश्विनीताईंमुळं ते पुस्तक रूपानं प्रकाशात आलं. हे असं लिहिणाऱ्या भगिनींचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करणं असो, त्यांची वेबसाईट तयार करणं असो, त्यांच्या कविता यूट्यूबच्या माध्यमातून अपलोड करणं असो, फेसबुकावरती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालवणं असो, अशा सगळ्या गोष्टींना उदगीरसारख्या ज्या शहराला नायडोळे सरांचा वारसा आहे, उदयगिरी महाविद्यालयाचा वारसा आहे, शिवाजी महाविद्यालयाचा वारसा आहे, अशा साहित्यिक, सांस्कृतिक आणि येऊ घातलेल्या 17 सप्टेंबरच्या निमित्तानं जो हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा समृद्ध इतिहास ज्या गावाच्या, ज्या मातीच्या पाठीशी आहे, अशा गावातून ही साहित्य संस्कृती, विशेषतः निवर्गी सर, महिलांच्या साहित्य निर्मितीची संस्कृती, हा इतिहासानं दखल घ्यावा असा विषय आहे की एका गावच्या 4 मैत्रिणी 5 मैत्रिणी एकत्रित येतात आणि महाराष्ट्रातल्या 200 लिहिणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करतात, त्यांना लिहिण्यासाठी प्रेरित करतात, तर पुस्तक छापण्यासाठी प्रेरित करतात. 2-3 पुस्तकं ऐनवेळी आली आणि दूरहून ती प्रकाशनासाठी इथं उपलब्ध झाली आहेत. हे करण्यासाठी आमच्या अश्विनीताईंनी जी मेहनत घेतली आणि त्यांच्यासोबत या सगळ्या संपादिका म्हणून, कथासंग्रहाच्या संपादिका, कविता संग्रहाच्या संपादिका म्हणून ज्या भगिनींनी सगळ्यांनी मेहनत घेतली, त्या सगळ्यांचा परिणाम आज इतका सुंदर दिसून येतो आहे की या सगळ्या महिला जबाबदारीनं काही बोलू पाहत आहेत, लिहित आहेत. लिहिलेलं सगळ्यांपर्यंत जावं ही त्यांची आंतरिक इच्छा. अशा पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळेजण बघतो आहोत. ही अतिशय दर्जेदार, आनंददायी घटना. आपण निवडक जरी असलो तरी आपण प्रत्येकजण हजाराचे प्रतिनिधी आहोत. अशा 20-25 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये हा ऑनलाईन स्वरूपाचा, उद्या आमच्या नागेश महोदयांच्या यूट्यूबच्या, फेसबुकच्या वेगवेगळ्या कारणांनी हा वैश्विक स्वरूपावर, पातळीवर जाणारा उपक्रम आहे. आणि मला आपल्याला सांगायला, अतिशय नम्रपणे सांगायला अतिशय आनंद होतो की ज्या क्षीरसागर सरांनी आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये राज्यशास्त्रासारखा दर्जेदार विषय अंतःकरणपूर्वक स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये शिकवला, त्यांचं आमच्यावरती ऋण आहे सर. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कदाचित अश्विनीताईचा कविता संग्रह प्रस्तावना लिहिण्यासाठी माझ्याकडे आला असेल आणि तो माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझे विद्यार्थी, जे आदरणीय निवर्गी सरांचे सहकारी आहेत, प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण जोगदण आणि आदरणीय डॉक्टर महेश निवर्गी सर, या दोघांनी आग्रहपूर्वक या पुस्तकावरती लिहावं असं अधिकारवाणीने जेव्हा सांगितलं तेव्हा ते पुस्तक मी चाळलं. आणि मग चाळत असताना माझ्याच महाविद्यालयात आदरणीय निवर्गीताईंच्या, अश्विनीताईंचा भाऊ कार्यरत आहे, प्राध्यापक आहे. असे सगळे ऋणानुबंधाचे धागे आहेत सर. आणि अंबाजोगाई शहराला स्वतःची म्हणून एक साहित्याची, संस्काराची, जगण्याची एक उत्तम रीत असलेलं हे गाव असल्या कारणानं इथं माणसांवर प्रेम करणारे, विचारांवर प्रेम करणारे, माणसाच्या अंगी असलेल्या गुणवत्तेवर प्रेम करणारं हे गाव असल्यामुळं इथं साहित्याचे खूप सारे उत्सव होतात.
हा उत्सव, हा लॉकडाऊन वगैरे जर नसता तर कदाचित आपल्या अंबाजोगाईच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या मंचावरून आपल्याला पाहायला मिळाला असता. मुकुंदराज सभागृहामध्ये म्हणा, विलासराव देशमुख सभागृहामध्ये अजून खूप लोकांपर्यंत तो निश्चितपणे गेला असता आणि खूप लोकांना प्रेरित करणारी ही घटना आहे. या 7 पुस्तकांवरती चिंतन करत असताना माझी सवय आहे, मी काही वाचलं की टिपून ठेवतो. मला आवडलेल्या गोष्टी या 7ही पुस्तकांवर वाचत असताना रात्री जवळजवळ 12:30पर्यंत वाचत बसलो होतो. सकाळी 4:30-5ला उठल्यानंतर पुन्हा वाचत बसलो. सकाळी 9:30-10 वाजेपर्यंत वाचत बसलो होतो. या पुस्तकांमध्ये मला जे जाणवलं, आल्याबरोबर आदरणीय निवर्गी सर जेव्हा आम्ही खाली बसलो होतो तेव्हा मी म्हणालो, सर या सगळ्या पुस्तकांमध्ये मला कथेची पुस्तकं, विशेषत्वानं कथेची पुस्तकं त्या दर्जाची वाटली आहेत ज्या दर्जाचे रारम बोराडे यांच्याकडे कथाकार म्हणून आपण बघतो, ज्या दमा मिरासदारांकडे कथाकार म्हणून आपण बघतो. यांच्या 4 कथा एका बाजूला ठेवाव्या आणि या पुस्तकातल्या 4 ज्या इथं उपस्थित असलेल्या लेखिका आहेत त्यांच्या कथा एका बाजूला ठेवाव्या. आपण वाचून बघावं, तुलनात्मक अध्ययन करून बघावं. सर तसूवरही कमतरता जाणवणार नाही इतक्या उत्तम दर्जाच्या आशय संपन्न या सगळ्या कथा आहेत. मी काढलेलं एक टिपण मी जाणीवपूर्वक आपल्यासमोर ठेवतो. या 4ही कथांमध्ये मला असं जाणवलं, बोलण्यामधून आलं की 4-5 लेखिका येणार आहेत. वेळेच्या कमतरतेमुळं मी त्या 4-5 कथा सुरुवातीला वाचून बघितल्या ज्यांची नावं संपादक म्हणून मुखपृष्ठावर आहेत. म्हटलं अगोदर त्यांच्याच कथा एकदा वाचूया, म्हणजे मग बाकीच्या कथांना आपल्याला वाचायचं की नाही हे ठरवता येईल. ज्यांनी पुढाकार घेतला आहे, विशेष करून या कथासंग्रहाचा, काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा करत असताना ज्या कथा आपण कथारंगमधून मांडल्या, ज्या कथा संकलित स्वरूपात संपादित केलेल्या आहेत, अलख नावाचा एक शब्द आहे. यापूर्वी मी या पद्धतीच्या कथा वाचल्या नाहीत. अति लघु कथा यासाठी मी मोबाईलवर नंतर सर्च केलं. ही अति लघु कथा काय प्रकार आहे? आता सूत्रसंवाद वगैरे करत असताना आणि अश्विनी ताईंनी सुद्धा सांगितलं की केवळ 50 शब्दांपर्यंतच त्या कथेची मर्यादा आहे. कवितांमधून जो आशय गझलकार 2 ओळीमध्ये सांगतो त्याला शेर म्हणतो आपण. कवींसाठी अजून थोडीशी मोकळी, त्यांनी 4 ओळीत तो आशय सांगावा त्याला 4 ओळी म्हणतो आपण. गझलेमध्येच तो तसा आशय सांगायचा असेल तर त्याला मुक्तक म्हणतो आपण. तर तो लघुत्तमता ज्या कथेचा स्वभाव आहे अशी अति लघु कथा अलक असं नाव देऊन अश्विनी ताईंनी 8 कथा एकाच कथेमध्ये 1, 2, 3, 4 अशा स्वरूपाच्या 8 कथा सांगितल्या आहेत. आणि नंतर मग 3रं 4थं पुस्तक हाती घेतल्यानंतर लक्षात आलं की पुन्हा या 8 कथा तर राहू द्या बाजूला, अशा स्वतंत्र कथांचं पुस्तकच एक छापलं आहे. निवर्गी सर कदाचित अशा पद्धतीचं कथेचं हे मराठी साहित्यातलं पहिलं पुस्तक असावं. माझं अज्ञान असू शकेल, आपण ज्ञानात भर पाडावी, सर्च करून पाहावं. अति लघु कथा या साहित्य प्रकारात अजून कोण्या लेखकानं, कवयित्रीनं, कथाकारानं, कादंबरीकारानं या कथा प्रकारात स्वतःच्या 70-80 कथा लिहिल्या आहेत का? 2 ओळींची लघुकथा मला माहीत आहे. त्याच्याही पुढे जाऊन ताईंनी एकाच ओळीची लघुकथा लिहिली आहे. हे जे
ब्रिव्हिटी, लघुत्तमता हे कधी काळी 16व्या शतकामध्ये इंग्रजी साहित्यामध्ये, निबंधामध्ये हा साहित्य प्रकार जेव्हा फ्रान्सिस बेकननं आणला, लघुत्तमता, ब्रिव्हिटी, शॉर्टेस्ट एसे, तशी ही शॉर्टेस्ट स्टोरी, अगदी शॉर्ट मधली शॉर्ट स्टोरी किती ओळीची असावी? ती एकच ओळीची. यासाठी त्या एका ओळीत काय दर्जा लागत असणार आहे, त्या 2 ओळीमध्ये काय दर्जा हवा आहे, त्या 4 ओळीमध्ये, 5 ओळीमध्ये, 7 ओळीमध्ये, 10 ओळीपर्यंतचा शब्द मर्यादा केवळ 50च. जसं हायकूमध्ये 15 शब्दांचीच, मुळाक्षरांचीच मर्यादा आहे, तसं या कथेमध्ये स्वतःचं एक वेगळं नाव, स्वतःची एक वेगळी जागा, स्वतःचं एक वेगळं अस्तित्व, स्वतःच्या वेगळ्या कथासंग्रहाच्या माध्यमातून आणि संकलित केलेल्या कथांमधून अश्विनीताईंनी केलेलं आहे. हे मला इथं आवर्जून नमूद करायचं आहे. दुसरा अजून एक कथेचा प्रकार आहे चीक. पुन्हा चीक काय आहे बाबा? त्यासाठी पुन्हा शोध घ्यायला सुरुवात केलं. म्हणजे छोट्या छोट्या मोठ्या शब्दांची शॉर्ट फॉर्म करून मराठीमध्ये चीक, चित्रकथा, पिक्टोरियल स्टोरीज, चित्रकथा. एक चित्र आहे, त्यावरती लिहायचं आहे, किंवा हे लिहिलं आहे, त्यातून एक चित्र उमटणार आहे. लघुकथा, नवलकथा, रहस्यकथा, बालकथा, कितीतरी कथांचे प्रकार आहेत. त्यातला आपण लोकांनी हा जो अतिशय छोट्या स्वरूपामध्ये आणि उत्तम दर्जाचा आशय देणाऱ्या कथा ज्या इथं प्रकाशित केल्या, त्या सगळ्यांनी वाचाव्या अशा आहेत. आणि बाकी 3 लेखिकांनी इथं ज्या कथा इथं या पुस्तकाच्या माध्यमातून मांडल्या, त्याही बद्दल मला सांगायचं आहे. दोन लेखिकांनी एक विषय हाताळला आहे बघा. पुन्हा पहिली कथा अश्विनीताईची आहे आणि दुसरी कथा त्यांच्या इथं बसलेल्या भगिनीची आहे. आजी दत्तक घ्यायची, हे नवल यापूर्वी कोणी ऐकलं नसेल, पण परिस्थिती अशी निर्माण झाली आहे आदरणीय कुलकर्णी सर, की आजी सुद्धा दत्तक घ्यावी लागते आहे. मुलगा दत्तक घेण्याबद्दल आपण ऐकलं आहे, परंतु अश्विनीताई मुलगी दत्तक घेण्याबद्दल बोलत आहेत. हे जे जगणं बदलत चाललं आहे ना, त्याची नोंद आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि ही नोंद घेण्यासाठी उदगीरमधून, ज्याला शहरही म्हणता येणार नाही, परंतु संस्कृतीचा वारसा इतका जबरदस्त आहे, विचाराचा, लेखनाचा वारसा इतका जबरदस्त आहे, की या गावातल्या महिला सांगत आहेत की आता मुलगा वगैरे दत्तक तुम्ही घेत बसा, प्रॉपर्टीला मालक म्हणून, म्हातारपणाला आधार म्हणून तुम्ही घेत बसा, परंतु आई म्हणून मला मूल जवळ हवा आहे, माझ्या जवळ हवा आहे, मला ते वाढवायचं आहे. हे एखाद्या भगिनीला वाटणं, हे एखाद्या आईला वाटणं, हे अंतःकरणाला स्पर्शून जाणार आहे. आणि त्याच्यासोबत आजी पण, जिचे 3 मुलं डॉक्टर, इंजिनियर आहेत, एक मुलगी आहे, सगळे विवाहित झाले, सगळे पुणे मुंबईला गेले, आता जवळ कोण आहे? म्हातारपणी आपला काठीचा आधार कुठं आहे? सर, ही कथा वाचल्यानंतर मी थोडासा विचार केला, सामाजिक व्यवस्थेचा विचार केला, की हे आपण नोकरी करणारे लोक, नोकरीच्या निमित्तानं आपली गावं सोडतो, मुंबईला जातो, पुण्याला जातो, दिल्लीला जातो, फॉरेनला जातो, उमेदीच्या काळात पैसा कमावतो. नंतरच्या काळात आपलं काय आहे? नंतर काय?
मुलं जे अमेरिकेला गेले तिकडंच सेटल झाले, त्यांचे लेकरं तिकडंच शिकायले, ते तिकडंच सेटल होतील, ते वापस येणारच नाहीत भूषण, ते वापस येणारच नाहीत, ते तिकडंच. आपलं काय? आपल्या गावात वाडा आहे त्याचं काय? आपल्या गावात 2-4 एकर शेत आहे त्याचं काय? आपला चुलता गावात सरपंच आहे त्याचं काय? आपला भाऊ अंबाजोगाईचा नगरसेवक आहे त्याचं काय? तो गाव धरून आहे. आपण कामाच्या निमित्तानं, नोकऱ्यांच्या निमित्तानं, उद्योगांच्या निमित्तानं गावं सोडली, दूर गेलो, पण आपल्या बापाचं मन आपल्या गावातून बाहेर निघत नाही, आपल्या आईचं मन आपल्या गावातून बाहेर निघत नाही. तिला 4 महिने पुण्याला घेऊन जरी गेलो तरी ती पुण्याच्या वातावरणामध्ये रमत नाही. तिला कधी एकदा वापस यावं वाटतं, गल्लीतल्या 4 मैत्रिणींसोबत बसावं वाटतं. हे जे समाजाचं बदलतं रूप आहे ना, ते कथेतून इतकं जबरदस्त पद्धतीनं जे मांडलं आहे ना, त्याला तोड नाही. मला माझीच एक कविता त्या निमित्तानं आठवली. ह्या अशा सगळ्या विखुरलेल्या भावंडांसाठी मी ती लिहिली होती की मया पातळ करू नकोस गावाकडे येत जा. ज्या आई बापांचे लेकरं बाहेर गावी आहेत, दूर दूरवर आहेत, आणि ते एकटे दुकटेच आपल्या गावी आहेत, पुतण्यांचा वगैरे आधार घेऊन राहता आहेत, निराश्रित व्हावेत असं जगणं जगत आहेत, अशा लोनली आयुष्य जगणाऱ्या आई बापांसाठी आणि त्यांच्या लेकरांसाठी लिहिलं होतं की मया पातळ करू नकोस गावाकडे येत जा, कधी मधी मायबापाला तुझ्या घरी नेत जा. मया पातळ करू नकोस गावाकडे येत जा, कधी मधी मायबापाला तुझ्या घरी नेत जा. तुझे लेकर बाळ बायको तुझं जग सुखात ठेव. भावा बहिणीला बोलताना साखर थोडी मुखात ठेव की तुझे लेकर बाळ बायको तुझं जग सुखात ठेव. भावा बहिणीला बोलताना साखर थोडी मुखात ठेव. त्यानंच शाळा शिकवली र सावकाराचं ऋण काढून. कांदा तुला चारला होता कुपाटीतलं मोहोळ झाडून. छपरी झडली माळवात पडलं खंगून गेली तुझी माय. छपरी झडली माळवात पडलं खंगून गेली तुझी माय. पडून राहते हलत नाही बापाचा बी लंगडा पाय. आणि मव्हा लोक साहेब हाय घोकत राहतय म्हातार. मव्हा लोक साहेब हाय घोकत राहतय म्हातार. दारी अंगणी झांजऱ्या देत खोकत राहतय म्हातार. कधीच तुला आठवण कशी येत नाही गावाची. शाळा नदी डोंगर जत्रा सुरपाट्याच्या डावाची. कधीच तुला आठवण कशी येत नाही गावाची. शाळा नदी डोंगर जत्रा सुरपाट्याच्या डावाची. भलते सलते वाईट बघते शान शोक सोडून दे. आपला गाव आपली माणसं आपुलकीनं जोडून घे. तुझ्या शहरी गरजांमधून 10-5 साठवत जा. तुझ्या शहरी गरजांमधून 10-5 साठवत जा. दरमहा अर्धी कोर भाकर गावी पाठवत जा. दरमहा अर्धी कोर भाकर गावी पाठवत जा. हे शहरामधून नोकरी करणारे आपले जे भाऊ बहीण आहेत त्यांनी कधीतरी निदान जत्रेच्या निमित्तानं, निदान सण समारंभाच्या निमित्तानं, निदान अशा उत्सवांच्या निमित्तानं आपल्या गणगोतात यावं, आपल्या जिव्हाळ्यात यावं, आपल्या आपुलकीच्या माणसांमध्ये यावं. साहित्य याच्यासाठी आवश्यक आहे. आपण विज्ञानाच्या काळात, तंत्रज्ञानाच्या काळात, संगणकानं जोडल्या गेलेल्या माणसांच्या काळामध्ये जगतो आहोत. अशा वेळी सुद्धा अंतःकरणाचं वाळवंट होता कामा नये. यासाठी आपल्यासारख्या ग्रुपची गरज आहे, आवश्यकता आहे. ही अशी पुस्तकं छापून आपण आपल्या अंतःकरणाचा इतिहास लिहितो आहोत. ते खानदानाचा परंपरांचा राहू द्या बाजूला, आपल्या मनातल्या भावनांचा इतिहास आपण लिहितो आहोत की या तारखेला माझ्या मनात काय आंदोलनं चालू होती, या दिवशी माझ्या मनात कुठला आगडोम उठला होता, या दिवशी मी तो प्रसंग किती संयमाने हाताळला. या गोष्टींच्या नोंदी करत जाणं हे कथा लिहिणं आहे, निबंध लिहिणं आहे, कविता लिहिणं आहे, नाटक लिहिणं आहे. ज्यांना स्वतःशी खरं खरं बोलता येतं
त्यांचं कवितेच्या प्रांगणामध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. खरं बोलता येईल, स्वतःला खरं बोलता येईल. कविता लिहिण्याची ही पहिली अट आहे, दॅट यू नीड टू बी ट्रस्टवर्दी फॉर युअर सेल्फ. तुमच्यावरती, मग नंतर इतरांचा वगैरे बसेल न बसेल तो भाग सोडून द्या. तुमच्यावरती तुमचा विश्वास, तुम्ही तितक्या लेवलवर स्वतःशी प्रामाणिक राहणं, ती सिन्सिअरिटी तुम्ही मेंटेन करणं. आणि महिलांनी इतकी संवेदनशीलता दुसऱ्या कुठल्याही विश्वामध्ये सापडणं शक्य नाही सर. साने गुरुजींनी जेव्हा श्यामची आई पुस्तक लिहिलं तेव्हा त्यांच्या अंतःकरणाबद्दल खूप लोकांनी बोललं की आई होऊन एखादा पुरुष इतक्या बारीक सारीक नोंदी कसा काय करू शकतो. ती त्या दर्जाची संवेदनशीलता जी मुळात स्त्रियांच्या अंगी आहेच, ती फक्त प्रज्वलित झाली पाहिजे, पुलकित झाली पाहिजे, प्रसन्न झाली पाहिजे, प्रसव झाली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मग आमच्या निवर्गी सरांसारख्या भल्या अंतःकरणाचा, अश्विनीताईसारख्या संवेदनशील मनाला पाठिंबा लागतो. त्यासाठी भूषण सारखा भाऊ मग आपल्या बहिणीला माझ्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात घेऊन येतो आणि मग तास 2 तास चर्चा कधी केव्हा कशी चालत राहते आम्हाला कोणालाच कळत नाही. हसते परहसते उत्तम दर्जाचा आशय एकमेकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेची गोष्ट होऊन बसली आहे. आणि अशा काळात तो पुस्तक रूपानं पोहोचवता येणं हे किती गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येईल. एक दीर्घ कविता लिहिली होती, राम आपल्याला आज का माहित आहे की कोणीतरी वाल्या कोणी नावाचा कवी होता आणि त्यानं कविता लिहिली म्हणून आज राम आम्हाला माहित आहे. कृष्ण आमच्या स्मरणात, आठवणीत, रोजच्या जगण्यात आज का आहे. कुणीतरी व्यास नावाचा कवी होता आणि त्यानं कविता लिहिली, ती कविता अजूनही वाचली जाते. हे साहित्यावरचं आपल्या संस्कृतीवर झालेलं मोठं ऋण आहे की आपल्या कवितांनी आपले महापुरुष जतन करून ठेवले. या कविता संग्रहांमधून मुलींवरती कविता आहेत, बापावरती कविता आहेत, आईवरती कविता आहेत, गणगोतावरती कविता आहेत. मी हे आपल्याला नमूद करतो की या पुस्तकांमधून जेवढी माणसं आहेत ना तेवढी सगळी माणसं या पुस्तकानं अजरामर केली आहेत, अजरामर केली आहे. आज आपण आहोत, उद्या असणार नाहीत कदाचित, परंतु ही पुस्तकं असणार आहेत. माणूस अमर कसा होतो तर हा असा पुस्तकांच्या रूपाने. तुम्ही घर बांधलं, 100 वर्ष राहील. 100 वर्ष झाली की नगरपालिका म्हणेल आता या घराचं आयुष्य संपलं, हे पाडून टाका, डिमॉलिश करा. हे पुस्तक डिमॉलिश करा असं कोणी म्हणणार नाही. यात जतन झालेले स्त्री पुरुष कोणी काढून टाकू शकणार नाही. तुम्ही चांगला वाईट जो काही शब्द त्यात छापला आहे त्या शब्दाला मरण नाही, त्या शब्दाला मरण नाही सर. इमॉर्टल आहे, ते अमर आहे, अजरामर आहे. की आपल्याला असा अजरामर शब्द लिहिण्यासाठी कुणीतरी निवडलं आहे आणि तिचं नाव प्रतिभा आहे, तिचं नाव सरस्वती आहे, तिचं नाव सावित्री आहे. त्या प्रतिभेनं आपली निवड केली आहे हे लिहिण्यासाठी. हे त्या वयात त्या व्यक्तीला कळणं आणि कळत नसेल तर मग ते अजून कोणीतरी कळवणं हे कसं महत्वाचं आहे. जसं अश्विनीताईनं भाचीला कळवलं. या लॉकडाऊनच्या वर्षाच्या 1.5 वर्षाच्या काळात ती लिहायला सुरुवात झाली
आता जरा कल्पना करा, अश्विनी ताईच्या वयात तिची काय पुस्तकं येतील, तिच्या किती कथा असतील, तिच्या काय कविता असतील. हे असं या नभाने या भुईला दान द्यावे तसं आहे ते. हसते परहसते चांगल्या गोष्टी एका पिढीनं दुसऱ्या पिढीपर्यंत, एका माणसानं दुसऱ्या माणसापर्यंत पोचवत जाण्याचं काम आपल्या साहित्यिक ग्रुपच्या वतीनं आपण सगळ्या मैत्रिणी मिळून ज्या करता आहात ना, हे फार मोठं ऐतिहासिक काम आहे. कधी काळी वसंत बापट, मंगेश पाडगावकर हे असे कवी एकत्रित येऊन गावोगावी कविता म्हणत फिरायचे. त्याचा परिणाम त्यांच्या नावे इतिहास लिहिला गेला. आपल्या हृदयाच्या सिंहासनावर आपण त्यांना मान्यवर कवी म्हणून स्वीकारलेला आहे. आपल्या संस्कृतीचा वसा आणि वारसा म्हणून आपण त्यांना जतन केलं आहे. तसंच तुम्ही 5 जणी या फोटोमध्ये जे आहात ना, उदगीर या गावाचं नाव साहित्याच्या विश्वामध्ये नाय डोळे सरांच्या नंतर तुम्ही अजरामर केलेला आहे. कारण डोळे सरांचं प्राचार्य हे पुस्तक ज्या ज्या प्रशासनाच्या पातळीवर काम करणाऱ्या लोकांनी वाचलं, त्यांना फार मानवी हृदय घेऊन प्रशासन करता आलेलं आहे. आपल्या गावात काही मोजके नावं आहेत ज्यांचा माझा अतिशय जिव्हाळ्याचा ऋणानुबंध आहे. डॉक्टर राजकुमार मस्के सर आहेत, डॉक्टर मारुती कसाब आहेत, मलकम पट्टे सर आहेत, आणि जो वाचक चळवळीचा ग्रुप आहे त्याचे सन्माननीय कदम सर आहेत. हे सगळे माझे जिव्हाळ्याचे मित्र आहेत. आणि कधी काळी उदगीरला या चळवळीमध्ये खूपदा माझं येणं जाणं, कवितेच्या निमित्तानं, गणेश उत्सवाच्या निमित्तानं, देवीच्या उत्सवाच्या निमित्तानं, अण्णाभाऊ साठे जयंतीच्या उत्सवानं, वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या मंचावरून माणुसकीची भाषा आपल्याला करता येते. हा फार महत्त्वाचा, फार आनंदाचा भाग आहे. मी आपल्या ॲक्टिव्हिटीज वगैरे बघत असताना इथंच तुम्ही जे मांडलंय ना, हे इतकं मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये आपण चालवता. स्वयंपाक करत करत, घरच्यांना सगळ्यांना जेवू घालून, आल्या गेलेल्या पाहुण्यांची बडदास्त करत, हे सगळं आपल्याला जे करता येतं आहे. आणि हे करण्यासाठी तुम्हाला बिलकुल थकवा वगैरे येत नाही. त्याचं कारण प्रतिभा आपल्या सगळ्यांना प्रसन्न आहे. आणि तिच्या प्रसन्न प्रदेशामध्ये आपण सगळेजण वावरत असल्या कारणानं एकाच वेळी तुम्ही कथा पण लिहिता, एकाच वेळी तुम्ही कविता पण लिहिता, एकाच वेळी 4 ओळीच्या एका कवितेचं पुस्तकाचं प्रकाशन झालं बघा. ते मला मी भेटले, काय दर्जेदार रचना आहे सर. 4 ओळी आहेत, छोट्या. हे जसं अश्विनीताईंचं कथेचं पुस्तक म्हणालो ना मी, हे छोटं ताटामध्ये खूप सारे पदार्थ असतात, पण कोशिंबीर लागते, एखादा पेढा लागतो, वरणाची वाटी लागते, पोळी लागते, लिंबाची फोड लागते. ह्या सगळ्यांच्या चवी वेगवेगळ्या आहेत, परंतु त्या सगळ्यांचा मिळून एक अमृत अनुभव आपल्या जेवणाला, आपल्या रुचकर भोजनाला येतो. तसे हे वेगवेगळे साहित्याचे प्रकार जरी असले तरी ते आपल्या अंतःकरणाचाच भाग आहे, आपल्या रोजच्या जगण्याचाच भाग आहे. आणि त्यामुळं तुम्ही जे प्रकार हाताळाल, तुम्ही नाटक लिहा, कथा लिहा, कविता लिहा, एक दिवस आत्मकथन लिहा, आणि वेळ मिळालाच तर परिसरातल्या चांगल्या माणसांची चरित्र लिहा, काय हरकत आहे. पुढचा तुमचा अंक माझी सासू याच्यावर असू द्यात. आम्हा पुरुषांसाठी त्याच्या इतका आनंदाचा विषय नाही. लिहिणाऱ्या भगिनींनी पुढचा कथासंग्रह माझी सासू याच्यावरती लिहावा. हो, तो झाला की मग माझी आई याच्यावर एक अंक काढा.
म्हणजे असं कॅलेंडर ठरवून घ्या नाही काय, माझी नणंद, असे काही विषय जे कधी कुणी हाताळले नाही. माझी सासू हा विषय सहसा हाताळण्याचं धाडस कुणी करत नाही, आपण करून बघायला हरकत नाही. माझी नणंद नावाचा विषय हाताळायचा, माझी जाऊ नावाचा विषय हाताळायचा, माझी शेजारीन हे येऊ द्या, हे माझी बहीण माझी माय हे तर येणारच आहे. त्याच्यासोबत या सुद्धा उणिवांचा प्रदेश आपण सगळ्यांनी एकदा पडताळून पाहायला, एकदा पादाक्रांत करून पाहायला हरकत नाही. नाहीतरी वर्षभरात आपली 4 पुस्तकं दरवर्षी काढायचेच आहेत, आहे की नाही. तसा संशोधन प्रकल्प घेतला जातो, तसा हा आपला प्रकाशन प्रकल्प, आणि प्रकाशन प्रकल्पाच्या माध्यमातून छान छान नवं जसं ह्या लेकरानं मावशीकडे आग्रह धरला, पुढचं पुस्तक मला माझ्या नावे अर्पण कर. हे असे जे अट्टहास आहेत ना, नात्या गोत्यातले, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे, गणगोताचे, ते आपल्याला घेता येतात. आणि तुम्ही खूप चांगला प्रवास करत आहात, याचा मला विशेष आनंद आहे. मी सुरुवातीच्या 4 कथा ज्या वाचल्या म्हणालो ना, त्यातल्या एका मुलीला पाहायला आलेले असतात, आणि मग ती मुलगी सामान्य माणसांच्या दृष्टीनं बंडखोर वगैरे वाटते, परंतु ती तिचं स्वतःचं मत जेव्हा मांडते की हा असा नवरा जो रोज दारू पिऊन येणार आहे, मारझोड करणार आहे, कसं जगायचं त्याच्यासोबत. आणि मग त्याचं जगणं बदलणारा जो एक संस्कार त्याच्या आयुष्यात येतो, स्वामींच्या सहवासात येतो, आणि मग त्याचं जगणं बदलून जातं. हे जगण्याला नव्या नव्या वाटा सुचवणाऱ्या कथा, नव्या नव्या वाटा सुचवणाऱ्या कविता, नवा नवा आशय देणारं लेखन आपण सगळेजण करत आहात. त्यामुळं त्याचं जाहीर कौतुकच. त्याच्या पाठीशी निवर्गी सर आहेत, SP कुलकर्णी सर आहेत, आदरणीय सर आहेत, आणि इथं बसलेल्या आईच्या दर्जाच्या सगळ्या मायमाऊल्या आहेत. त्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच. त्यामुळं ही पुस्तकांची चळवळ अधिक गतिमान होवो, हा थोरला भाऊ म्हणून आपल्याला सांगायला, म्हणजे निवर्गीताईंचा तरी निश्चित, आपण मुलाच्या पातळीवर मला घ्यायला हरकत नाही, हे सांगायला मला निश्चितपणे मनपूर्वक आनंद वाटतो आहे. अजून एका 4 ओळीचा उल्लेख करतो, आणि मी हे जे गंभीरपणे तुमच्याशी बोलत आहे त्याला थोडंसं लाईट लेवलवर घेऊन येतो. कवितेकडे आलं की आपोआप लाईट लेवल येते. होय, हे जे तुम्ही गटासाठी फक्त स्वरचित साहित्य वगैरे असावं ही अट घातली ना, ती अधिक चांगली आहे. अश्विनी संजय देशमुख यांची कथा होती बघा, ॲना या मुलीच्या बद्दलची. फार सुंदर आहे ही कथा. मला इतिहासाकडं एकाच वेळी घेऊन जाते, विज्ञानाकडं दुसऱ्या वेळी घेऊन जाते. तुम्ही ज्या विज्ञान कथांचा उल्लेख वगैरे करतात त्या दिशेनं ही पण कथा आपल्याला घेऊन जाणारी आहे. ॲना म्हणते आपल्या आईला, काय म्हणते, नदी काग अशी अथांग नसते. मग समुद्रानंच एवढं अथांग, इतकं विस्तृत, इतकं मोठं व्हावं. त्याच्या प्रतिमा आहेत. समुद्र म्हणजे नवरा, नदी म्हणजे बायको, समुद्र म्हणजे पुरुष, नदी म्हणजे स्त्री. याच्या पलीकडे जाऊन ही कथा विचार करते आहे. ही मुलगी म्हणते की नदीनंच एवढं छोटं का बरं राहावं, समुद्रासारखं मोठं का नको. आणि ती मुलगी म्हणते, काय म्हणते, मी नदीचं पात्र वगैरे रुंदावणार आहे असं नाही म्हणत, त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे बघा, फार सुंदर. मी करणार नदीला अथांग. हे मधल्या काळात पाणी फाउंडेशननं जे काम केलं ना ते नाही, ते वेगळं. त्यांनी पण नद्या खोल केल्या, सखोल केल्या, त्यानं पण पाणी खूप परिसरामध्ये मुरलं. त्याच्यामुळं पण विहिरी, तलाव आता आटणार वगैरे नाहीत, भरलेत. तर हे जे नदीला मोठं करण्याचं कर्तृत्व स्वीकारलेली ॲना, आणि मग तिनं नंतर केलेली सगळी कामं, वैज्ञानिक व्हायचं आहे, संशोधक व्हायचं आहे, पदोपदी अडचणी आहेत. हे काही स्त्रियांचं क्षेत्र आहे का? आलातच तर बसा.
सगळीकडं निग्लेक्टेड म्हणून नकार घंटा त्यांच्यासाठी वाजवली जाते, अशा प्रांतावर ही ॲना किती सुंदर पद्धतीनं मात करते. तिचे संशोधक सिनियर जे आहेत ते संगणक बनवतात, तिच्याच सगळ्या संकल्पना घेऊन ते बनवतात आणि तिचं मात्र उल्लेख कुठं येत नाही, तिच्या नावाचा संदर्भ कुठं येत नाही, श्रेय नामावलीमध्ये तिचा उल्लेख होत नाही. आणि मग ती जेव्हा स्वतः घरी राहून आपलं वेगळं संशोधन तयार करते आणि संगणकाची लिपी, संगणकाची भाषा तयार करते, हे विज्ञानाला धरून चालणारी जी कथा आहे ना, ती जयंत नारळीकर सरांपर्यंत आपण निश्चितपणे पोहोचवा, कारण त्यांचा तो अधिकार आहे. वैज्ञानिक तथ्य आणि सत्य त्याच पद्धतीनं कथांमधून, कवितांमधून आली पाहिजेत आणि आपण हा प्रवास त्या दिशेने घेऊन जात आहेत, हे कुतूहलाचं आहे, हे आश्चर्याचं आहे, आनंदाचं आहे. आव्हानात्मक पाऊल तुम्ही सगळ्याजणी मिळून उचलत आहात, हे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे निवर्गीकर सर. कारण आपल्या अवतीभोवती असलेल्या माता भगिनी याही पद्धतीनं विचार करतात, हे आपण कधी विचार केलेला नाही. म्हणजे SP कुलकर्णी सरांनी कधी विचार केला नसेल की मुलगी इतक्या चांगल्या पद्धतीनं या मधल्या काळात लिहिते आहे आणि इथून पुढे ती आता तिला तर मग ते अंकुरन, भरारी आणि पंख हे सगळेच आता येणारच. आणि लिहू दिलं पाहिजे, बोलू दिलं पाहिजे. मी जाणीवपूर्वक जेव्हा लिहायला वगैरे सुरुवात केली तेव्हा माझ्या शाळेतल्या आबासाहेब वाघमारे गुरुजींनी मी काही लिहिले की दाखवायचं आणि त्यांनी छान छान वा वा, बेहतरीन, सुंदर, लिहित राहा. बाकीचे पोरं येड्यात काढायचे. परळीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना अवतीभोवतीचे पोरं काही लिहिते काही दाखवते. आता जेव्हा त्यांची गाठ पडते ते सगळेच मग भेटल्याबरोबर कडकडून मिठी मारतात. मग सुरुवातीचे टक्के टोनपे, टिंगलटवाळी, सुरुवातीचं टाळणं हे नंतरच्या काळात किती आनंदात परिवर्तित होतं, हे शब्दाचा संस्कार अंतःकरणावर झाल्याशिवाय कळत नाही. आणि पुस्तक रूपानं तो जेव्हा होतो तेव्हा तर मग तो शिक्कामोर्तब होत असतो. त्यामुळे असे 9 पुस्तकं आपण शिक्कामोर्तब केले आणि 9 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा घडवून आणला. हा अतिशय आनंदाचा भाग आहे. चला आता मग असे 4 ओळी मी तुम्हाला ऐकवतो. हे लिहायचं वगैरे असतं ते कशासाठी, त्याचं उत्तर म्हणून लिहिलेल्या ओळी आहेत. वैद्यनाथ कॉलेजमध्ये 11वी 12वीला शिकत असताना, मग पुन्हा BAला वगैरे शिकत असताना 3rd इयरलाच माझं कवितेचं पहिलं पुस्तक येऊन गेलं, राजपंखी कविता नावाचं. आणि ते माझ्या आबासाहेब वाघमारे सरांनी, विजय देशमुख सरांनी, मधुकर जामकर सरांनी, या मंडळींनी स्वतःचे पैसे घालून पुस्तक ते प्रकाशित केलेलं आहे. सर पुस्तक 25-30 पानाचंच आहे, 5-25च कविता आहेत, अतिशय बोबड्या आहेत. त्या जर त्यांनी तेव्हा प्रकाशित केल्या नसत्या तर आज मग इलाही जमादार मला बोलले नसते, यशवंत मनोहरांचा माझा परिचय झाला नसता. आज मराठी कवितेमध्ये ज्यांची नावं आज आपण आपुलकीनं जिव्हाळ्यानं घेतो, गझलेच्या क्षेत्रामध्ये, गायनाच्या क्षेत्रामध्ये, ज्या भीमरावदादा पांचाळे यांच्या मैफिलीमध्ये आवर्जून गझलांच्या शेरांचा जो उल्लेख होतो, त्याच्या मागं या सगळ्या माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या त्या शिक्षकांचं पाठबळ आहे. काय लिहिलं होतं मी सर? मला वाटले जे तुलाही कळू दे, तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे. मला वाटले जे तुलाही कळू दे, तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे. असो मी नसो मी मला खंत नाही,
20-21 वर्षाचं पोरगं लिहित आहे, असो मी नसो मी मला खंत नाही, सुखाच्या घरी तू मला आढळू दे, मला वाटले जे तुलाही कळू दे, तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे, किती आत अंधार दाटून आहे, किती आत अंधार दाटून आहे, दिवा अत्तराचा जरा पाजळू दे, किती आत अंधार दाटून आहे, दिवा अत्तराचा जरा पाजळू दे, असो मी नसो मी मला खंत नाही, सुखाच्या घरी तू मला आढळू दे, मला वाटले जे तुलाही कळू दे, तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे, पिढ्यांनी पिढ्या जाळल्या वैर भावे, 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 जुना पीळ आता तरी मावळू दे, मला वाटले जे तुलाही कळू दे, तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे, तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे, तुझा गंध माझ्या घरी दरवळू दे. What I feel, you too feel. What I feel must also be felt by you. मला जे वाटलं ते जर तुम्हाला वाटलं तर आपल्या विचाराची तार जुळेल, तर आपल्या संस्काराला दर्जा प्राप्त होईल, तर आपल्या जगण्याला अर्थप्राप्ती होईल. नाही तर मला काहीतरी वेगळं वाटतं, तुम्हाला काहीतरी वेगळं वाटतं, संवादाचे सूर जुळून येणार नाहीत. आणि साहित्याचं हे काम आहे की समाजातले संवादाचे सूर जुळून आले पाहिजेत. समाजामध्ये जे विसंवाद आहेत, जातीवरून, धर्मावरून, लिंगभेदावरून, रंगभेदावरून, सीमांवरून, भाषांवरून, कशावरून भेद नाहीत, असे सगळे भेद पुसून टाकण्यासाठी कवितांची गरज आहे, कथांची गरज आहे, नाटकांची गरज आहे. आणि हे सगळं निर्मितीच्या प्रक्रियेवर आपण सगळेजण घेऊन येतो आहोत. म्हणून आपण लोक समाजाचे देणेदार आहोत. याचसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. तो शेवटचा दिस त्याच्या पूर्वीच आपण अशी पुस्तकं छापून गोड करून ठेवला, याचा आनंद व्यक्त करतो. आणि या मैफिलीमध्ये अंतःकरणाचा गाभारा उजळून बसलेले आपण सगळेच जण, आणि आपल्या बहिणीची पुस्तकं प्रकाशित व्हावी याच्यासाठी घर इतकं सुंदर सजवलेल्या कुलकर्णीताई, आणि सकाळपासून हे जे सगळे लेकरं धावपळ करत आहेत. मग दिवाळी वगैरे मगा म्हणालात ना, तर ती हीच आहे. सण उत्सव वगैरे म्हणालात ना, तर तो हाच आहे. बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या पुढं फिक्या. चला, मी आपल्यासाठी पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवतो आणि आपलं जाहीर अभिनय. आईची कविता ऐकायची. असेच पावसाळ्याचे दिवस होते खूप. इथं जवळ माझं गाव आहे गित्ता, 6 किलोमीटर आहे सर. अतिशय दारिद्र्यात, गरिबीत, परेशानीमध्ये आई वडिलांचं जगणं केलं. शेतमजूर म्हणून शेतामध्ये
सालगडी म्हणून बापानं जगलं, त्यावरती बेतलेली रचना आहे बघा. अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू, अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू, पडकीच ही झोपडी कशी रे इथे मी नांदू, पाचवीला पुजलेली अशी ही गरिबी माझी, कुणाचा सहारा मला असू दे की साथ तुझी, नको माझ्या छपराशी असे संधान तू बांधू, अन पडकीच ही झोपडी कशी रे इथे मी नांदू, अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू, तांदुल्याची मी रे माता अन पैसा नाही दूध भाता, तांदुल्याची मी रे माता अन पैसा नाही दूध भाता, तुझी रोज किर किर अन काय करू सांग आता, अन तुझी रोज किर किर अन काय करू सांग आता, आबाळ जीवाची माझ्या अन कशी कुणा पुढे मांडू, अन पडकीच ही झोपडी कशी रे इथे मी नांदू, अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू, दिन ठेव तू कोरडा अन रातच्याला ये जोरात, दिन ठेव तू कोरडा अन रातच्याला ये जोरात, अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू, अरे पावसा पावसा नको असा चंग बांधू, अरे पावसा पावसा. बघा, मागच्या 2 वर्षापासून आपण अनुभवतो आहोत कोल्हापूर, सांगली, सातारा, एकीकडे मराठवाड्यामध्ये पाणी पाणी म्हणून आपण ओरडत आहोत, दुष्काळानं होरपळून चाललो आहोत, आणि आपलाच महाराष्ट्राचाच भाग आहे, आपल्याच देशाचा भाग आहे, जिथं अतिवृष्टीमुळं घरं दारं पशु पक्षी प्राणी सगळं उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे. ही जी निसर्गानं आपल्या जगण्यावरती संकटांची मालिका, कोरोनाचं संकट आहे, त्याच्यामध्ये हे पुन्हा पुराचं संकट आहे, एकटं दुकटं नाहीच, ते त्यांच्या भावंडांना घेऊनच येतं, त्याच्या कुटुंबाचं. फार सुंदर प्रयोग केला, कुटुंबासहच येतं ते. त्यामुळं मग त्याचे चटके, त्याची झळ आपल्या सगळ्यांना बसणारच, पण त्यातूनही उमेदीनं उभं राहणं, त्यातूनही हिमतीनं ताकदीनं उभं राहणं फार गरजेची गोष्ट आहे. एक दीर्घ गझल आहे, त्याचे 2 शेर आणि संवाद संपवतो माझा. 250 शेरची गझल आहे ती. एकाच गझलेमध्ये 250 शेर आहेत. त्यातले सुरुवातीचे 2-4 शेर फक्त माझा संवाद संपवण्यासाठी, जगण्याचा पूर्णविराम वगैरे दिला जावा तेव्हा हे असं काही आठवावं, असं काही छानपैकी स्मरणात यावं. अजूनही काही बोलता येईल, अजूनही काही सांगता येईल, अजूनही काही बोलता येईल, अजूनही काही सांगता येईल. संवादाचे दार बंद करू नये, संवादाचे दार बंद करू नये, संवादाचे दार बंद करू नये. अजूनही काही सांगता येईल, अजूनही काही बोलता येईल, अजूनही काही सांगता येईल, अजूनही काही बोलता येईल. आणि संवादाचे दार बंद करू नये, अजूनही गुज
खोलता येईल, अजूनही काही सांगता येईल, अजूनही काही बोलता येईन. आणि माय मावशीच्या सोबतीने ठेवा. तर तुम्हा दोघींसाठी हा विशेष शेर. आपले लेकरं कुणाच्या सोबतीला असावे? माय मावशीच्या सोबतीने ठेवा, चुटू चुटू पोळ्या लाटता येईल. आईजवळच का लेकरं ठेवावे? सासूजवळच सून का ठेवावी? बहिणीजवळच बारकी बहीण का ठेवावी? मावशीजवळच मुली का ठेवाव्या? रुजत जातात संस्कार आपोआप. भाकरी कर म्हणायची गरज नाही, ती बरोबर मावशीजवळ बसली की भाकरी करायला शिकते, आईजवळ बसली की रांगोळी टाकायला शिकते. हे कुणी अजून वेगळं सांगायची गरज नाही. आपण विभक्त घरांनी जगण्याचं कसं अवघड करून ठेवलं आहे. आणि पुन्हा मग एकत्रित असं कुटुंबाच्या पातळीवर येणं किती आनंदाचं असतं. आणि तो भरभरून आनंद आपण सगळ्यांनी आज दिला. त्यासाठी दोनही कुलकर्णी सरांचं, हां, राम कुलकर्णी सरांची ताई पण आल्यात आणि मोठे कुलकर्णी सर आहेतच. आपल्या दोनही कुटुंबांसाठी मी तो हे आणला होता, गुच्छ आणला होता एक बाळ. हां, द्या इकडे. मी तुमच्यासाठी नाही आणला, यांनी तुम्हाला इकडे आणलं. आणि इतका सुंदर. या ताई समोर या. डू कम प्लीज. उदगीर साहित्याची हीच तर ताकद आहे. या असं या, या ताई या समोर या. खूप छान. ते माझं काम नाही, परंतु